गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढलं। दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। स्वारगेट बस स्थानकातही पाणी साचल्यानं हाल बेहाल झाले होते। स्वारगेट बस स्थानकात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या बालाजीनगर मधल्या काही घरांमध्ये पाणी साचलं होतं। वारजे उत्तम नगर परिसरात देखील पाणी साचलं होतं। जंगली महाराज रोड रस्त्यावर तर 1 ते 1.5 फूट पाणी रस्त्यावर साचलं होतं। तर ऐन उन्हाळ्यात 4 दिवसात पावसानं पुण्याला चांगलं झोडपलं। पुणे शहर नेमकं का बुडालं यामागे नेमकी कोणती कारणं सांगितली जात आहेत पाहूयात। यामध्ये सलग 4 दिवस जो काही मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर पावसाळ्यापूर्वीची शहरातील नाले सफाईची कामं जी आहेत ती अपूर्ण आहेत। रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे पाणी साचलं। त्याचबरोबर पाईपलाईनसाठीच्या खोदकामामुळे पाणी तुंबलं। दुसरीकडे पावसाच्या अलर्टकडे जो पावसाचा अलर्ट होता त्याच्याकडे मनपा प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलं। ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणची कामं ही अपूर्ण आहेत आणि अर्थातच अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। सलग 4थ्या दिवशी पुणे शहराला अवकाळी पावसानं जोरदार झोडपल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात एक डिलिव्हरी बॉय पडला। त्याच्या दुचाकीला असलेला बॉक्स सुद्धा यावेळी उघडला गेला आणि तो पाण्यात पडल्याचं पाहून 3 जणांनी त्याला उचलून सावरलं। पाण्यातून वाट काढताना या डिलिव्हरी बॉयला मात्र मोठी कसरत करावी लागली। ही सगळी कसरत जी ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि या व्हिडिओवर अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्यात। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील रामवाडी पारगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। कष्टाने उभं केलेलं कांद्याचं पीक पाण्यात गेले। शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजला आणि डोळ्यासमोर मेहनतीचं नुकसान होत असताना नाईलाजाने शेतकऱ्यांना घरात आश्रय घ्यावा लागतोय। पावसानं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केल्यामुळे मोठा फटका सहन करावा लागतोय। हाताशी आलेलं कांद्याचं पीक या पावसामुळे जे ते भिजलेलं आहे आणि डोळ्यासमोर मेहनतीचं नुकसान होत असल्या कारणाने अर्थातच बळीराजा हळहळलाय। त्याचा हा व्हिडिओ समोर आल्याचं आपण बघतोय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसासह गारपीट झाल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली। सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले आणि त्यानंतर मुसळधार गारांचा पाऊस बरसला। यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुरबाड तालुक्यातील टोकवडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस आल्यानं ग्रामस्थांची तारंबळ उडाली। अशातच उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे दुकानदारांची तारंबळ उडाली आणि दुकानाबाहेर लावलेलं सगळं साहित्य गोळा करताना दमछाक झाली। इगतपुरी तालुक्यातील भामनगर काकुस्ते इथे भर लग्नात पावसाने हजेरी लावली आहे। मंडपात 2 लग्नांचे मंगलाष्टक चालू असताना जोरदार वाऱ्यासह पाऊस आला। ऐन पावसातच दोन्ही लग्न उरकले। मात्र लग्नातील वरात्यांची एकच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात आजही लंकेश अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे वेधशाळेनं पावसासंदर्भात हा अंदाज व्यक्त केलाय आणि पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असणार अशीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीची शक्यता आहे आणि त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। हवामान विभागाने आजही पुढील 3 ते 4 दिवस
पाऊस अशाच पद्धतीने अवकाळी पाऊस जो आहे तो येण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। त्यामुळे अर्थातच मराठवाड्यातील काही भागात गारपिटीची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। या अलर्ट नंतर आता शेतकऱ्यांनी देखील सावध होणं फार आवश्यक आहे।